आणि धर्मेंद्र यांना आदरांजली वाहूयात आणि वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे मुंबईतून। मुंबईत चेंबूर वाशीनाका स्मशानभूमीमधील कालीमाता मंदिरातील कालीमातेच्या मूर्तीला चक्क मदर मेरीचे कपडे घालण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता। हे कृत्य मंदिराचा पुजारी रमेश योगेश्वर याने केले होते। त्याला नागरिकांनी विचारणा केली असता देवी माझ्या स्वप्नात आली आणि मला मदर मेरीचे रूप दे असं सांगितलं असा दावा त्याने केलाय। मात्र हा धर्मांतरणाचा डाव असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुजाऱ्याला अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 2 दिवसांची कोठडी सुनावली। मात्र यामागे आणखी काही आरोपी असून त्यांना अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी करत आहेत। चेंबूरच्या अनेकगाव परिसरामध्ये असलेल्या स्मशानभूमीमध्ये चक्क महाकालीच्या देवीला माउंट मेरीचं रूप देण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी जो पुजारी आहे रमेश त्याला या ठिकाणी अटक करण्यात आलेला आहे। मी सध्या ज्या मंदिराच्या समोर उभा आहे ती हेच मंदिर आहे। या मंदिरामध्ये असलेली ही कालिका मातेची जी मूर्ती आहे तिच्यावर आता अभिषेक करण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या पूजा ज्या आहेत त्या आता या करण्यात आलेल्या आणि या मूर्तीचं शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे। खरं तर 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी अंकित सिंग जे आहेत ते नेहमीप्रमाणे पूजेसाठी आलेले होते। मात्र ज्यावेळेस त्यांनी या ठिकाणी ह्या सगळ्या लाईट्स लागलेल्या पाहिल्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी हे मंदिर पाहिलं त्यांना धक्का बसला, कारण नेहमीची जी असलेली देवीची मूर्ती आहे तिला चक्क माउंट मेरीचं रूप देण्यात आलेलं होतं। याबद्दल त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली आणि नेमकी घटना काय आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या पुजाऱ्याला स्वप्न पडलं होतं आणि त्याने चक्क आपण माउंट मेरीचं रूप बनवावं अशा प्रकारे या पुजाऱ्याला देवीने साक्षात केल्याचं त्यांनी माहिती दिली। यानंतर संताप व्यक्त केला गेला आणि आता या पुजाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। मात्र यामागे आणखीन काही षडयंत्र आहेत का, यामागे आणखीन काही लोक आहेत का, या संदर्भात पोलिसांनी तपास करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। अथवा 3 दिवसानंतर या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पोलीस या सगळ्या प्रकरणी काय करते हे पाहणं देखील गरजेचं आहे। प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई। बातमी रायगडच्या राजकारणातून। राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिलेलं आव्हान मंत्री भरत गोगावलेंनी